नमस्कार मुलांनो, प्रबुद्ध अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मुलांनो, आपण जी महाराष्ट्राचा इतिहास सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आपला उठाव हा टॉपिक सुरू होता आणि जे पण लोक या लेक्चरला पहिल्यांदा बघतायत, आमची ही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सिरीज गाठाड आणि कठारे सरांच्या पुस्तकावरती बेस्ड आहे। त्यासोबतच त्या दोन्ही पुस्तकामध्ये जे पॉइंट्स कुठे दिलेले नाही आहेत ते आपण दुसरीकडनं एक्स्ट्रॅक्ट केले आणि असे सगळे एक्झाम ओरिएंटेड पॉइंट घेऊन आपण लेक्चर डिझाइन करतोय। आणि या लेक्चर आधी आपण 7 ते 8 लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहेत, तर तुम्ही जर या लेक्चरला थेट आले असाल तर आधी ते लेक्चर जाऊन बघा, त्यानंतरच या लेक्चर्स वरती या। ठीक आहे, तर आपण जे 1857 ची क्रांती झाली होती त्या क्रांतीच्या आधी काही छोटे मोठे उठाव होत होते, तसे ते म्हणायला छोटे मोठे होते, पण त्या उठावानीच 1857 च्या क्रांतीचा पाया घातला होता। आणि हे जे लोक होते, जे तळागाळातले लोक होते, त्यांना प्रथमतः जो इंग्रजी अधिकारी आहे किंवा इंग्रजी सरकार आहे त्याचं जे परकीय शासन आहे, ठीक आहे, त्याचं परकीय शासन आपल्या स्थानिक लोकांच्या उपयोगाचं नाही आहे हे सगळ्यात आधी या तळागाळातल्या लोकांना कळालं होतं आणि त्यांचेच उठाव 1857 च्या आधी झाले होते। त्यातला आपण रामोशांचा उठाव बघितलेला आहे आणि आज आपल्याला कोळ्यांचा उठाव बघायचा आहे। ठीक आहे, आता हा जो कोळ्यांचा उठाव आहे ना, कठारेमध्ये प्रॉपरली दिलेला नाही आहे, ठीक आहे, आणि गाठाडमध्ये दिलेला आहे। तर गाठाडमध्ये काही चुका आहेत, तर त्या ज्या चुका आहेत तर त्या आपण बरोबर केलेल्या आहेत या लेक्चरमध्ये। आणि म्हणूनच हे जे लेक्चर आहे हे मी 11th ओल्ड हिस्ट्री रिफर केली, त्यासाठी मी त्यानंतर मी कठारे गाठाड दोन्ही रिफर केले, त्यानंतर जो आपला मराठी विश्वकोश असतो ना तिथे, आणि त्यासोबतच हे जी कोळी जमात आहे, जे उठाव आपल्याला अभ्यासायचे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत, तर त्यांच्या साईटवर पण मी गेली होती आणि ते सगळं रिफर करून काय केलेलं आहे, मी हे लेक्चर डिझाइन केलेलं आहे। कळतंय तुम्हाला? तर हे लेक्चरमध्ये ज्या पॉइंट्स मी टाकलेले आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत, तरी जर तुम्हाला या लेक्चरचे जर पॉइंट्स म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीच मिळणार, सो तुम्ही त्याचे एकंदरीत नोट्स बनवा। ठीक आहे, आता हा कोळ्यांचा उठाव सुरू करण्याच्या आधी आपण काय बघितला होता? रामोशांचा उठाव बघितला होता। तर तो जो रामोशांचा उठाव बघितला होता त्याला थोडक्यात आपण रिवाइज करू। आता रामोशी जमात कोण होती हे मी खूप चांगल्याने मागच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। आता रामोशांचा जो रिव्हिजन करणार आहोत ते आपण एकदम थोडक्यात करणार आहोत मुलांनो। का? कारण की तिथे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये खूप विस्तृतपणे रामोशांचा उठाव सांगितलेला आहे। आता बघा, रामोशामध्ये तुम्हाला फक्त 3 नेते लक्षात घ्यायचे आहेत। एक म्हणजे चित्तूर सिंग, जर नावं आले तर नेत्यांचे नावं येतात, ठीक आहे, आणि त्यांना पकडणाऱ्या अधिकाऱ्यांचे। दुसरे आहेत संतू नाईक, आणि तुम्हाला जर माहिती असेल तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत उमाजी नाईक। ठीक आहे, थोडक्यात हे 3 लोक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आणि या दोघांनी पुरंदर आणि सासवड म्हणजे हा जो पुणेचा परिसर आहे ह्या पुणेच्या भागामध्ये या दोघांनी काय केला होता? उठाव केला होता। चित्तूर सिंग जे आहेत त्यांचा साताऱ्याशी म्हणजे जो साताऱ्याचा भाग आहे तिथे त्यांनी हा उठाव केला होता। त्यासोबतच जेव्हा उमाजी नाईक यांचा मृत्यू झाला होता तेव्हा दौलत नाईक यांनी त्या उठावाला उचलून धरलं होतं आणि त्यांच्यासोबत जे एक महत्त्वाचं व्यक्ती असोसिएटेड होतं त्यांना त्या जमातीला एकवट करण्यामध्ये ते होते बळवंत वासुदेव फडके। ठीक आहे, आणि इथे जेव्हा उमाजी नाईक आणि संतू नाईक होते तेव्हा जे यांचे प्रतापसिंहांचे जे वकील होते, ठीक आहे, प्रतापसिंहांचे वकील रंगो बापूजी गुप्ते। कोण? रंगो बापूजी गुप्ते। इथे लिहिते मी छोट्या अक्षरांमध्ये, रंगो बापूजी गुप्ते हे या लोकांसोबत असोसिएटेड होते। म्हणजे या रंगो बापूजी गुप्ते जे होते त्यांनी जे भील आहेत, कोळी आहेत आणि रामोशी आहेत या सगळ्यांना एकवटून एक बंड पुकारण्याचं काम केलं होतं, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही आणि इंग्रजांनी
रंगू बापूजी गुप्तेंसाठी एक फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्यामुळे रंगू बापूजी गुप्ते काय झाले होते, भूमिगत झाले होते. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता इथे तुम्हाला काही इंग्रजी अधिकारी पण लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, इतकं तुम्ही लक्षात ठेवलं आणि जर तुम्हाला विस्तृतपणे पाहायचं असेल तर मागचं लेक्चर बघा, हे आपण शॉर्ट नोट्स काढतोय. आता इथे इंग्रजी अधिकारी होते. इंग्रजी अधिकाऱ्यांसाठी आपण एक नवीन स्लाइड ऍड करू. तर इंग्रजी जे अधिकारी होते, सगळ्यात पहिले पुणेचा कलेक्टर रॉबर्टसन. ठीक आहे, याचं नाव ठेवा लक्षात, कारण की हे लोक रॉबर्टसन. त्यानंतर 2 अधिकारी होते इंग्रजी अधिकारी, ते म्हणजे कॅप्टन मॅकेंटॉश आणि कॅप्टन अलेक्झांडर. आता हा जो मॅकेंटॉश आहे ना, हा कोळी उठावामध्ये पण येणार आहे. ठीक आहे, आणि कॅप्टन अलेक्झांडर. ठीक आहे, हे आणि सगळ्यात शेवटी जो पुणेचा म्हणजे रॉबर्टसन रिटायर झाल्यानंतर पुणेला परत एक कलेक्टर आला होता, जो होता जॉर्ज जिरबन. ठीक आहे, आणि यांच्या हयातीमध्येच उमाजी नाईक यांना काय झाली होती, फाशी झाली होती. हे सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला आता आपल्याला कोळ्यांचा उठाव बघायचा आहे आणि कोळी कोण होते यापासून आपण सुरुवात करणार आहोत. कारण की कसं असते ना, जेव्हापर्यंत आपल्याला पार्श्वभूमी माहिती नसते तेव्हापर्यंत आपल्याला म्हणजे एक कॉम्प्रेहेन्सिव्ह आयडिया येत नाही मुलांनो, आणि लेक्चर कळत नाही. आता ही जी कोळी जमात होती, आपण जर कोळी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कसं दृश्य उभं राहतं मुलांनो, की आपण आत्ता पण ते गाणे ऐकतो. कोळी म्हटलं की आपल्याला मासेमारी किंवा किनारपट्टीवरती राहणारे लोक लक्षात येतात. पण कोळी जमात तितक्या पुरतीच सीमित नाही मुलांनो. ठीक आहे, हे जे मासेमारी आणि किनारपट्टीवर राहणारे लोक आहेत, तो एक व्यवसाय आहेच कोळ्यांचा. पण तुम्हाला जर माहिती असेल तर मी तुम्हाला कान्होजी आंग्रेंबद्दल सांगितलं होतं, आठवते? जेव्हा आपण मराठ्यांचा इतिहास बघत होतो तेव्हा कान्होजी आंग्रे. आणि हे कान्होजी जे आंग्रे होते, त्यांचे जे बाबा होते ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची नेव्ही उभारली होती आणि त्या नेव्हीचे जे सारखेल होते ते कोण होते, कान्होजी आंग्रेंचे वडील होते. आणि त्यांच्यानंतर कान्होजी आंग्रे आपली नेव्ही त्यांनी बघितलेली होती. आणि हे जे कान्होजी आंग्रे होते, इतकं महान व्यक्तिमत्व होतं की हे लोक इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच म्हणजे जे युरोपियन्स आहेत त्यांच्याकडनं काय घ्यायचे, त्यांच्याकडनं वसुली करायचे समुद्र मार्ग यूज करण्यासाठी. ठीक आहे, तर यांच्यासोबत या नेव्हीमध्ये पण काही कोळी लोकांनी, हे आंग्रे जे आहेत ते पण कोळीच होते, तर कोळी लोक काय काय काम करायचे, एक तर मासेमारीचा व्यवसाय, दुसरा त्यांनी नेव्हीमध्ये मराठा साम्राज्याच्या नेव्हीमध्ये ते काम करायचे, तिसरा आणि कारण की जे शिवशाहीपासून सुरू झालेलं होतं ते नंतर पेशवे पद जेव्हा आलं होतं, पेशव्यांच्या सोबत पण ते नेव्ही तशीच होती. म्हणजे पहिला मासेमारी व्यवसाय, दुसरा नेव्हीमध्ये ते कार्यरत होते, आणि तिसरा म्हणजे जे जहाज वगैरे बनवण्याचं काम असतं ना, जहाज, त्याच्यामध्ये पण ते होते. आणि जे बाकीचा भाग आहे, जो किनारपट्टीचा भाग जर सोडला, जसे हे साधे कोळी आहेत, डोंगरी कोळी आहेत, सोन कोळी, महादेव कोळी, हे किनारपट्टीवरती राहत नव्हते, हे दुसऱ्या ठिकाणी राहायचे. तर हे किल्ल्यांची पाहणी करायचे, सोबतच गावामध्ये छोटे मोठे काम असतात, जसं पोलिसांचं काम आहे, दरोग्याचं काम आहे, साध्या कामांमध्ये महसूल वसूलण्याचं काम आहे, हे सगळे कामं देखील करत होते. मग काय झालं, जेव्हा इंग्रज सरकार आलं, इंग्रज सरकार आल्यानंतर काय झालं, सगळ्यात पहिले तर त्यांनी मराठ्यांची नेव्ही जी आहे ना, मराठ्यांचं सैन्यच त्यांनी काय केलं, बाजीराव पेशवे दुसऱ्यांच्या नंतर त्यांच्या सैन्याचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांचा हा नेव्हीचा म्हणजे सैन्यामध्ये त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या गेल्या. पहिली गोष्ट नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायावरती पण काय केला, घात केला. म्हणजे हे मासेमारी आणि जहाज हे व्यवसाय पण धोक्यात आले. त्यासोबतच त्यांच्या शेतजमिनी पण काढून घेतल्या, कारण की आता सगळं महाराष्ट्राचं, आता मी महाराष्ट्र म्हणजे सवय झाली, मराठा साम्राज्याचं जे धोरण आहे ते इंग्रजांच्या हातामध्ये पडलं. मग ह्या ज्या जमाती आहेत, हे तळागाळातले लोक आहेत, त्यांच्या सगळ्या काय झाल्या, नोकऱ्या कशात आल्या, धोक्यात आल्या. म्हणजे त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं साधनच उरलं नाही ना. आता बघा,
आपल्या जर नोकरीवरती जेव्हा MPSCची मुलं तुम्ही प्रिपेअर करता आणि आता सरकारने जेव्हा कंत्राटी धोरण आणलं होतं, आंदोलनं काढले होते, पण त्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनामध्ये काय फरक आहे? सगळ्यात मोठा फरक म्हणजे आपण आपल्या स्थानिय सरकारकडे काय करतोय? मागणी करतोय. आणि स्थानिय सरकार डायलॉग डेलिब्रेशन किंवा परत मी निवडून येणार नाही या भीतीने तरी देखील आपल्या मागण्या घेते. आता मला सांगा, ही सगळी भीती इंग्रजांना होती का? एक तर ते निवडून आलेलं सरकार नव्हतं, दुसरं ते स्थानिय नव्हतं, त्यांना काहीच भीती नव्हती, कारण की ते आयरन हँडनी रूल करत होते. आयरन हँडनी रूल करणं म्हणजे काय मुलांनो? ते फोर्सनी रूल करत होते. तर त्याच्यामुळे मग जेव्हा असं म्हणतात ना, फोर्सच फोर्सला मारते, ते जर डायलॉग डेलिब्रेशन करत नाही तर मग हे लोक बंड पुकारतील. ते कसं राहील? ते शांतिप्रिय राहील का? नाही राहणार. ते कसं राहील? फोर्सवाला राहील, म्हणजे सशस्त्र राहील. म्हणूनच जे आधीचे तळागळातले उठाव झाले ते सशस्त्र झाले. मग तुम्ही याच्यामध्ये आपल्या स्थानिय लोकांची चुकी नाही मानू शकत. कळतंय ना तुम्हाला? मग आता ही जी कोळी जमात होती ती मुख्यतः असं नाही आहे की कोळी म्हटलं की किनारपट्टीच घ्यायची, नाही. त्यांच्यामध्ये खूप सारे कोळी समाजामध्ये खूप सारे पोटभेद आहेत आणि वेगवेगळ्या जमाती वेगवेगळे कार्य करत होते. ठीक आहे. आणि या जमाती फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या सगळ्या भागांमध्ये कोळी जमात आढळते. हे बघा, दिसते तुम्हाला इथे की हा जो भाग आहे ना, याच्यामध्ये मध्य प्रदेशचा पण भाग येतोय. हा दक्षिण महाराष्ट्र ही किनारपट्टी तर आहेच, पण फक्त किनारपट्टीच नाही तर हा गुजरातचा भाग आणि हे इकडे सगळे भाग येतात. कारण की आपल्याला जी जमात बघायची ती बघायची आहे महादेव कोळी. कुठली बघायची आहे मुलांना? महादेव कोळी. कारण की कोळ्यांचे जे उठाव आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे उठाव झाले मोठे, जसं उमाजी नाईकांचा मोठा उठाव होता, तसाच जो मोठा उठाव झाला तो महादेव कोळी जातीमध्ये झाला. आणि ती जमात इथे अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय होती? बसलेली होती. ठीक आहे, कळतंय? आता त्यांनाच आपल्याला बघायचं आहे. तर जसं उमाजी नाईकांचा जेव्हा उठाव बघितला होता, पण रामोशांचा उठाव बघितला होता, तसा तो टप्प्यांमध्ये झाला होता, तसेच हे उठाव देखील काय झाले? टप्प्यामध्ये झाले. आता इथे शॉर्ट नोट्स केलेले आहेत, म्हणजे हे मी गुगलवरनं इमेज घेतलेली आहे, पण याच्यामध्ये काही चुका आहेत. म्हणजे मी बघितलं कुठे भांगडिया म्हणतात, जे आपण पुढे बघणार आहेत. ज्यांना जर काही आयडिया नसेल तर त्यांनी इथे थोडं ऐकून घ्या, पुढे विस्तृतपणे आपण बघणार आहेत. आता हे जे भांगडिया आहेत ना, खूप साऱ्या ठिकाणी भांगडिया लिहिलेल्या आहे, पण जेव्हा आपण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट साईटवरती बघतो तर तिथे त्यांना भांगरे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भांगरे. ठीक आहे. तर हे जे भांगरे होते, रामजी भांगरे, आणि यांचेच मुलं होते रघु भांगरे आणि बापू भांगरे. ठीक आहे. या सगळ्यांनी काय केले होते? उठाव केले होते. म्हणजे वडिलांपासून जो उठाव झाला ना, ठीक आहे, तोच नंतर त्यांच्या मुलांनी उचलून धरला होता. आणि त्याचे कारण काय होते ते पण आपल्याला बघायचे आहेत. तर त्यांच्या वडिलांनी 1824 ते 1828 मध्ये काय केलं होतं? उठाव केला होता. 1839 मध्ये हे काही दुसरे लोक होते, नाना दरबारे, भाऊ खरे, चिमाजी जाधव, पण हे पण काय होते? कुठले? कोळी जमातीमधलेच होते. आणि हा उठाव पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला होता. आणि 1845 म्हणजे 1845 नाही आहे, यांचे वडील म्हणजे हे राघोजी भांगरे आहेत, यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काय, मृत्यू म्हणजे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, त्या शिक्षेनंतर मग यांनी उठाव सुरू केला होता. तुम्हाला क्रोनॉलॉजी कळाली का? विस्तृतपणे घेणार आहोत, स्टोरी तुम्हाला कळणार आहे, पण इथे तेवढं लक्ष द्या सध्या. ठीक आहे. आणि हा मुलांना तुम्हाला जर लेक्चर्स आवडत असतील तर लेक्चर्सला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. कारण की मी बघितलंय तुम्ही लेक्चर येऊन बघता पण लेक्चरला लाईक करत नाही, असं नका करू. एक लेक्चर बनवायला भरपूर मेहनत लागत असते. सो जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील, जेन्युइनली आवडत नसतील तर नका करू, पण आवडत असतील तर नक्की लाईक करा. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता आपल्याला हे 3 टप्प्यातले उठाव काय बघायचे आहेत? कोळ्यांचे बघायचे आहेत. ठीक आहे. आता हे बघा, पहिला टप्पा काय होता की पहिल्या टप्प्यामध्ये जे इथे जे लिहिलेले आहे त्याच्याकडे नका बघू, मी जे सांगते त्याच्याकडे बघा. हे जे रामजी भांगरे आहेत, ठीक आहे, जे रामजी भांगरे आहेत ते पोलिसामध्ये कार्यरत होते. ठीक आहे. त्यांच्याकडे ना सुभेदार पद होतं, म्हणजे पोलिसामध्ये ते कार्यरत होते. आणि या पोलिसामध्ये कार्यरत असताना जेव्हा कुणाकडे, इंग्रजी अधिकाऱ्यांकडे काय गेलं, हे कधीपासून त्यात कार्यरत होते? जेव्हापासून बाजीराव दुसऱ्याचा काळ होता तेव्हापासून ते कार्यरत होते. मग जेव्हा इंग्रजी सरकार आलं तर इंग्रजी सरकारने जे धोरणं राबवले यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये, म्हणजे तो कुठला अधिकार क्षेत्र होता? अहमदनगरचा अकोले जिल्हा. त्याच्यामध्ये काही धोरणं राबवले आणि त्या धोरणामध्ये
ते धोरण रामजी भांगरेंना आवडले नाही, त्यामुळे त्यांनी या पोलिसांच्या नोकरीकडे लक्ष न देता त्यांनी ते काय झाले, उठावामध्ये सामील झाले. आणि तेव्हा जे उठावामध्ये सामील झाले आणि 2 वर्ष त्यांनी संघर्ष केला. कुणासोबत, म्हणजे जे इंग्रज होते त्यांच्यासोबत सशस्त्र लढा रामजी यांनी दिला. आणि हे रामजी कोण होते, आपण जे समोर राघोजी भांगडिया बघणार आहेत त्यांचे काय होते, हे होते. आता बघा 3 जण आहेत. कोण आहेत, एक आहे राधोजी, एक आहे रामजी आणि एक आहे राघोजी. तुमच्या पुस्तकामध्ये कुठे गाठाडमध्ये चुकीचं दिलेलं आहे. आता ते मला म्हणायला नाही पाहिजे त्यांनी कुठून डाटा घेतला, आय डोंट नो. त्यांनी आय थिंक राधोजी लिहिलेला आहे. राधोजी नाही आहे मुलांनो, राघोजी आहे. आणि हे आपल्या पुस्तकामध्ये चुका व्हायला नकोत का, कारण की जर तुम्हाला माहिती असेल तर राघोजी भांगरे यांचा स्मृती दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्यांची एक जे असतं ना, काय म्हणतात, स्मारक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तिथे आपले महाराष्ट्राचे जे माजी हे होते, काय म्हणतात त्याला, चीफ मिनिस्टर होते, त्यांनी पण तिथे काय दिली होती, भेट दिली होती. आता हे इतकं सगळं माहिती असल्यानंतर पण त्या राधोजीमध्ये आणि राघोजीमध्ये चुकी होते, म्हणजे जाऊ द्या, आता काय बोलायचं. पण लक्षात घ्या की राधोजी हे रामजीचे बाबा, ठीक आहे, ते पण पोलिसामध्येच कार्यरत होते. आणि मग नंतर रामजी पण पोलिसामध्ये कार्यरत झाले. आणि त्यांच्यामध्ये जेव्हा इंग्रजांकडे शासन गेलं तेव्हा त्यांच्याकडनं काय व्हायला लागले, अत्याचार होऊ लागले. म्हणून रामजींनी सशस्त्र लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्यांनी संघर्ष सुरू केला. पण हा संघर्ष सुरू असताना जसा कुणाचा उमाजी नाईकांचा संघर्ष मोडून काढला होता, कोणी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंटॉशनी, तसाच हा पण संघर्ष त्यांनी काय केला, मोडून काढला. आणि रामजींना आणि रामजीसोबतच त्यांचे जे सहकारी होते त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला कुठे जात होते, अंडमानमध्ये. त्यांना अंडमानमध्ये पाठवून दिलं गेलं. ठीक आहे, हा होता पहिला. आता बघा इथे ना ज्यावेळेस ते पोलीस अधिकारी होते, कोण, आपले रामजी, ते मुंबई इन्फंट्रीमध्ये कामाला होते. आता इन्फंट्री म्हणजे काय असते, कारण की त्यांचा उल्लेख भेटला म्हणून मी तुम्हाला सांगते. इन्फंट्री म्हणजे जे पायदळ असते ना त्याला इन्फंट्री म्हणतात आणि जे घोडदळ असते त्याला कॅव्हलरी म्हणतात. आणि हे बघा, अशी बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री, मद्रास नेटिव्ह इन्फंट्री अशा रेजिमेंट असायच्या. ह्या मी तुम्हाला का बरं दाखवते, कारण की जेव्हा 1857चा उठाव आपण बघणार आहे तेव्हा आपल्याला या इन्फंट्रीचा कळणार आहे, कॉन्टेक्स्ट येणार आहे. ठीक आहे, चला. तर पहिला टप्पा झाला जिथे रामजी भांगडिया नाही म्हणायचं, रामजी भांगरे यांनी काय केला, सशस्त्र उठाव केला इंग्रजांविरुद्ध. मग जो दुसरा टप्पा होता, ठीक आहे, तो अहमदनगर आणि पुणे परिसरात झाला. आणि या उठावामध्ये जेव्हा पेशवाई पद गेलं, 1829 पर्यंत तुम्हाला माहिती आहे पेशव्यांचं पद गेलं होतं, तर असे काही अधिकारी होते जे आपण वर बघितले. हे बघा कोण होते, नाना दरबारे, भाऊ खरे आणि चिमाजी जाधव. तर त्यांचं तुम्हाला नाव विचारणार नाही, तरी पण थोडं लक्षात घेऊन घ्या आणि कुठेतरी नोट्समध्ये लिहून घ्या की जो दुसऱ्या टप्प्यातला होता, ठीक आहे, भाऊ खरे, चिमाजी जाधव, हे लोक काय होते, याच्याशी असोसिएटेड होते. आणि त्यांच्या मागण्या काय होत्या, जशा रामजी भांगरेच्या मागण्या काय होत्या की तुम्ही जे अत्याचार करत आहात आमच्यावरती आणि आमच्या ज्या नोकऱ्या तुम्ही हिरावून घेतलेल्या आहेत त्या आम्हाला परत करा, ही मागणी होती. आता हे जे लोक होते, जे भाऊ खरे, ठीक आहे, चिमाजी जाधव, ह्या लोकांच्या मागण्या काय होत्या, या लोकांच्या मागण्या होत्या की यांनी म्हटलं की तुम्ही जे मराठी साम्राज्य तुम्ही जे बळकावलंय त्या साम्राज्याला परत प्रस्थापित करा, कारण की छत्रपतींची गादी काढून टाकण्याचा प्रयत्न 1839 पर्यंत होता. तुम्हाला माहिती आहे प्रतापसिंहांना गादीवरनं काढण्यात आलं होतं. तुम्ही लेक्चर सिरीजमध्ये बघत असाल तर तुम्हाला ही सगळी स्टोरी कळत असेल, म्हणून सुरुवातीपासून मी लेक्चर खूप डिटेलमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, मग त्यांचं म्हणणं होतं की मराठा साम्राज्याला प्रस्थापित करा आणि त्याचसोबत मराठा साम्राज्यामध्ये जे पद होते, ज्या गाद्या होत्या, जे संस्थान होते त्यांना प्रस्थापित करून मराठी लोकांच्या नोकऱ्या त्यांना परत करा. आणि ही मागणी न केल्यामुळे काय झालं की ह्या लोकांनी सशस्त्र उठाव केला आणि ही जो घोड नदीचा परिसर आहे, ठीक आहे, तिथे या लोकांनी त्यांचा सरकारी खजिना लुटला. आणि सरकारी खजिना लुटल्या, त्या सरकारी खजिनामध्ये काळतूस पासून सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे जो लष्करी खजिना असतो ना तो लुटण्यात आला होता. ठीक आहे, मग हे सशस्त्र बंड झाल्यामुळे जे अलेक्झांडर रोज होते त्यांनी 54 कोळींना पकडून फाशी दिली होती
कारण की हा उठाव परत यांनी एक आक्रमक रूप न घ्यायला हवं, त्यासाठी त्यांनी हा उठाव मोडून काढला होता. पहिला उठाव काय कुणाचा होता मुलांना? रामजींचा होता. ठीक आहे. आणि त्यांना कुणी बळकावून लावलं होतं? कॅप्टन मॅकेंटॉश आणि अलेक्झांडर. ह्या दोनच गोष्टी तुम्हाला विचारण्यात येतील. दुसरा उठाव कुठला होता? दुसरा उठाव होता की मराठा साम्राज्य परत प्रस्थापित करण्याच्या मागण्या होत्या आणि त्या उठावामध्ये भाऊ खरे, ठीक आहे, आणि जाधव हे सामील होते आणि हा उठाव रोज यांनी काय केला होता? संपवून काढला होता. ठीक आहे. मग बघा, हे बघा, ही जी घोड नदी आहे ना, कारण की कधी पण आपण इतिहासाला अभ्यासतो ना, तर इतिहासाला अभ्यासताना सोबतच मॅप जे असतात ना, ते मॅप ठेवायचे. त्यांनी आपल्याला खूप जास्त फायदा होतो की आपल्याला समजते की आधी कशा प्रकारे होतं आणि आता काय चेंजेस झालेले आहेत. तर ही जी घोड नदी आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये, कारण की हा पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेला होता उठाव. ठीक आहे. आणि ही भीमा नदी तिची प्रमुख नदी आहे. भीमा नदीच्या 2 ब्रांचेस निघतात, त्याच्यातली एक जी ब्रांच आहे ती आहे ही नदी, घोड नदी, जी तुम्हाला आता मी नकाशामध्ये खाली दाखवतेच. ही बघा, इथून निघते भीमा नदी. ठीक आहे. आणि इथून तिची जी ब्रांच निघते ती आहे ही घोड नदी. ठीक आहे. आणि हा पुणे अहमदनगरचाच एरिया आहे. हे 2 झाले. आपण आतापर्यंत बघितलं रामजी आणि त्याच्यानंतर आपण बघितलं भाऊ खरे, जाधव. ठीक आहे. आणि यांचं कारण होतं त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांची शेती वगैरे, वतने वगैरे जाणे. यांचं कारण होतं मराठा साम्राज्याला परत प्रस्थापित करण्याचं. ठीक आहे. आता आपल्याला तिसरा टप्पा बघायचा आहे. आता तिसरा टप्पा जो आहे तो जे रामजी भांगरे होते, रामजी भांगरे त्यांचा मुलगा जो होता रघु भांगरे किंवा राघोजी पण म्हणतात त्याला, राघोजी नाही, राघोजी भांगरे. ठीक आहे. यांनी सुरू केला होता. तर मग आपल्याला त्यांचं काय म्हणते, त्यांचं जीवनपट बघायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे आहेत राघोजी भांगरे आणि हे आपल्याला का बघायचं आहे? कारण की हे बघा, तुम्ही खाली दिसते तुम्हाला, ही कधीची न्यूज आहे? 2022ची न्यूज आहे. आणि ॲक्च्युली तिथचे जे जिल्हाधिकारी होते, ठीक आहे, त्यांनी माहिती दिलेली होती की त्यांनी एक पेटिशन टाकलेली आहे की इगतपुरीमध्ये त्यांचं मोठं स्मारक उभारणार आहेत. ठीक आहे. कुठे? सोनोशी इथे. आता याच्यासोबतच यांच्यावरती खूप सारं वाङ्मय पण लिहिलं गेलेलं आहे. अजून त्यांच्यावरती तुम्ही जर यूट्यूबवरती टाकाल ना, तर तुम्हाला ना खूप सारे गाणे पण दिसतील राघोजीवरती. ठीक आहे. तर म्हणून हे व्यक्तिमत्व महत्त्वाचं होतं आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला यांचं जीवनपट थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे. आता जे राघोजी भांगरे होते, ठीक आहे, ते रामोजी भांगरे, ठीक आहे, रामोजी भांगरे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता आणि अकोले तालुक्यामध्ये देवगाव इथे त्यांचा जन्म झालेला होता. ठीक आहे. कधी झाला? 8 नोव्हेंबर 1805 रोजी. म्हणजे अजून काय झालेलं आहे, अजून मराठा साम्राज्य इंग्रजांच्या हाती गेलेलं नाही आहे. त्यांच्या म्हणजे असं समजा, घास त्यांच्या तोंडाजवळच आहे पण त्यांनी अजून तो गिळलेला नाही आहे. कारण की 1818ला मराठा साम्राज्य कुणाच्या हाती गेलं? इंग्रजांच्या हाती गेलं. आणि आता हे जो 1805चा जो काळ आहे, त्या काळामध्ये इंग्रज वावरत होते आपल्या साम्राज्यामध्ये, पण अजून साम्राज्य त्यांच्या हाती गेलं नव्हतं. आता जेव्हा काय झालं, यांचा जन्म झाला, तेव्हा रामजी सुभेदार पदावरती ऑलरेडी होते. कुठचं संस्थान होतं? राजुरीचं संस्थान होतं. ठीक आहे. म्हणजे ते पेशवाईमध्ये कार्यरत होते. ठीक आहे. पेशवाईमध्ये कार्यरत. आता त्यांचा जन्म झाल्यानंतर ना आपण पहिले यांचं हे देवगाव, अकोले हे पहिले आपण मॅपमध्ये बघून घेऊ, कारण की मॅप बघितल्याशिवाय ना आपल्याला प्रॉपरली कळत नाही. आता हा जो अहमदनगर आहे बघा, आपल्याला पहिले आपला हा जो भव्य दिव्य महाराष्ट्र आहे त्याच्या इथे काय आहे? हा अहमदनगर आहे. हा अहमदनगरचा शेप बघा. ठीक आहे. त्यावेळेला अहमदनगर असा नव्हता. हा मॉडर्न मॅप आहे, कळतंय ना तुम्हाला? ठीक आहे. आणि अहमदनगरच्या या टोकाला हा अकोले तालुका आहे आणि या अकोले तालुक्यामध्ये, ठीक आहे, अकोले तालुक्यामध्ये देवगाव इथे काय झाला होता? जन्म झाला होता राघोजींचा. हे काय सांगते? कारण की पुणे, अहमदनगर, नंतर नाशिक या भागामध्ये त्यांनी काय केले होते? उठाव केले होते. आणि खूपदा जे
आयोग आहे ना आपल्याला त्यांचं कार्यक्षेत्र पण विचारतं, म्हणून मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवते. ठीक आहे. आता जे राघोजी होते त्यांच्यावरनं लहानपणापासून चांगले संस्कार पडत होते. गावात शिक्षणाची सोय नसताना पण त्यांच्या शिक्षणाची सोय झाली होती. लहानपणापासूनच ते तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधणे किंवा घोडेस्वारी या सगळ्या गोष्टींमध्ये काय होते, तरबेज होते. आता हे जे बॅकग्राऊंड बघतोय आपण यासाठी बघतोय कारण की त्यांनी जे नंतर पराक्रम केले ते सांगण्याजोगे होते. आता त्यांच्या लाईफमधला एक छोटासा इन्सिडेंट आहे. तुम्ही RRR जर बघितलं असेल ना, त्या RRR मध्ये तुम्ही बघितलं का ज्युनियर NTR जे होते ना, त्यांनी कसं त्या वाघाचं तोंड फाडलं होतं ना, त्या प्रकारचा खराखुरा जो एक वाक्य आहे कुणासोबत झाला होता, राघोजींसोबत. ते शिकारीला गेले असताना वाघाला त्यांनी बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला, पण ती बंदुकीची जी गोळी आहे ती एकदम फक्त चाटून निघून गेली त्या याला, आणि त्याच्यामुळे वाघ चवताळून त्यांनी राघोजीवरती झेप घेतली. पण राघोजी घाबरून न जाता त्याने अतिशय सावधपणे काय केला, वाघावरती प्रतिहल्ला केला. आणि जसा या वाघावरती त्यांनी प्रतिहल्ला केला तर जेव्हा राघोजी इंग्रजांवरती संतापला त्यावेळेस पण त्यांनी वाघापेक्षाही कितीतरी मोठ्या ताकदीने इंग्रजांवरती प्रतिहल्ला केला होता. मुलांनो कळतंय? ठीक आहे. आता हे तर त्यांच्या लहानपणचे वाक्य होते. आता आपण बघू की हे जे जसं रामजी होते त्यांना काय झालं, काळ्या पाण्याची शिक्षा झाली कारण की ते उठावामध्ये पडले. मग राघोजींनी कशा प्रकारे उठाव केला आणि असं काय घडलं त्यांच्या लाईफमध्ये की त्यांना उठाव करावा लागला हे आपल्याला बघायचं आहे. आता काय झालं ना, जेव्हा राघोजी भांगरे मोठे होत होते तर तेव्हा त्यांना म्हणजे जेव्हा रामजी भांगरे जे आहेत ना, ठीक आहे, त्यांनी जो उठाव केला होता, जो मॅकेन्टॉशने काय केला होता, बळकावून लावला. म्हणजे मॅकेन्टॉशने त्याला दाबून टाकलं होतं आणि त्या उठावाला काय केलं होतं, उठावाला सप्रेस केलं होतं. आणि त्या उठावाला सप्रेस केल्यानंतर रामजीला कुठे पाठवण्यात आलं होतं, रामजीला काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. आणि आता बघा रामजी कुठे गेलेले आहेत, काळ्या पाण्याची शिक्षा घ्यायला. तर त्याच्यानंतर रामजी जे भांगरे आहेत, आता बघा इथे काही रामजी भांगरे आहेत ना, त्यांचे काही सहकाऱ्यांचं नाव दिलेलं आहे. ते सहकाऱ्यांचं नाव तुम्हाला विचारल्या जाणार नाही, पण त्याच्यामधला एक रामा किरवा याला तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की जो रामा किरवा आहे ना त्याला 1830 मध्ये जेव्हा रामजी भांगरे, कारण की 1828 मध्ये रामजी भांगरे यांना अंडमानला पाठवण्यात आलं आणि 1830 मध्ये रामा किरवाला काय देण्यात आली होती मुलांना, फाशी देण्यात आली होती. आणि याला फाशी देण्यात आल्यानंतरच काय झालं होतं असं म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये ती स्टोरी दिलेली आहे, पण ती स्टोरी तशी नसता जी मी सांगत आहे तशी आहे. काय झालं, एकीकडे रामजी भांगरे यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, दुसरीकडे रामा किरवा यांना 1830 ला काय करण्यात आली, फाशी देण्यात आली. आणि फाशी देण्यात आल्यानंतर या वेळेला रामजी भांगरे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आपले जे राघोजी आहेत ते मोठे झाले होते आणि गावातली जी सुव्यवस्था आहे, म्हणजे जी म्हणजे पाटीलकी आहे आणि पोलीस पाटीलकी आहे ती कुणाकडे आली होती, राघोजीकडे आली होती. ठीक आहे, तर राघोजी ते काम पाहत असताना, नोकरी करत असताना एक तर त्यांचा पदोपदी अपमान होत होता आणि तो अपमान कसा होत होता ते पुढे बघणार आहेत आपण. त्यातच रामा किरवा यांना फाशी झाली आणि त्यांचे वडील कुठे होते, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. या सगळ्या गोष्टींना कंटाळून मग राघोजींनी उठावामध्ये काय केला, उठाव केला. आता ते पदोपदी त्यांचा काय होत होता, जो अपमान होत होता ना ते काय होत होतं, काय झालं होतं की हे बघा इथे लिहिलेलं आहे मी की राघोजी जे भांगरे आहेत ना ते पोलीस पाटील पदाचा कारभार चालवत होते, पण त्यांना असं म्हणणं होतं की जे राजूर प्रांताचं जे सुभेदार पद होतं, जे कुणाकडे होतं, यांच्या वडिलाकडे होतं, रामजींकडे होतं, ते पद मला द्यावे अशी मागणी कुणाची होती, राघोजींची होती. पण इंग्रजांनी ते पद यांना न देता अमृतराव कुलकर्णीला दिलं होतं. आणि या अमृतरावनी काय केलं ना, ठीक आहे, कोकणमध्ये एकदा दरोडा, त्या अमृतराव कुलकर्णी जो व्यक्ती होता त्याला राघोजी आवडायचे नाही आणि त्याच्यामुळे कोकणमध्ये एकदा दरोडा झाले असताना ते जे सुभेदार पद त्यांच्याकडे होतं त्याचा उपयोग करून त्यांनी जो आड आहे त्या दरोड्याचा राघोजीवरती आणला. आणि त्याच्या या खोट्या आरोपामुळे काय झालं ना, त्यांना एक नोटीस गेलं आणि या खोट्या नोटीसमुळे त्यांच्या तळपायाची आग झाली. हे असे अपमान त्यांचे होत होते. एक तर त्यांना सुभेदार पद नाही देण्यात आलं, दुसरं त्याच्या जागी त्यांच्यापेक्षा कमी कार्यक्षम असलेला व्यक्ती अमृतराव कुलकर्णी याची तिथे काय झाली, नेमणूक झाली. याची नेमणूक झाल्यानंतर ठीक आहे त्यांनी खोटा आरोप त्याच्यावरती लावला आणि राघोजीला नोटीस बजावण्यात आलं.
आणि म्हणून तेव्हा एक जे देवजी नाना, देवजी आव्हाड किंवा देवजी नाना पण त्यांचं नाव आहे, अशा व्यक्तीने त्यांना बजावून सांगितलं की पोलिसांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण की ऑलरेडी तुमच्या बाबांना काय झालेली आहे, काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे आणि ते ह्याच हिरामध्ये आहेत की तुमचं जे परिवार आहे त्याला कशा प्रकारे त्रास द्यायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा देवजी नाना यांची काय घेऊन, यांचा सल्ला मसुरा घेऊन काय गेले, राघोजी जे आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले. म्हणजे आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथे त्यांची अमृतराव कुलकर्णी आणि तिच्या अधिकाऱ्यांसोबत काय झाली, थोडी बाचाबूच झाली. आणि त्या बाचाबाचीमध्ये जे झटापट झाली त्याच्यामध्ये 2-2 हात होऊन, आता हे राघोजी होते, आपण सुरुवातीलाच बघितलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, तलवारबाजीमध्ये, घोडदळमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, दानपट्ट्यामध्ये ते काय होते, पारंगत होते. त्यासोबत ते धष्टपुष्ट व्यक्ती होते. तर त्यांच्या थोड्याशा एक म्हणजे 2 हातांनी त्यांनी काय करून टाकलं ना, हे जे अमृतराव कुलकर्णी यांचा मुर्दा पाडला. आता यांचा मुर्दा पाडल्यानंतर ते आजूबाजूला जे हवालदार होते ना, ते हे दृश्य बघून कधीचेच पळून गेले. ते पळून गेल्यानंतर त्यांनी जे पोलीस स्टेशन होतं, राजूर पोलीस स्टेशन होतं, जिथे त्यांना सुभेदार पद पाहिजे होतं, तिचे जे काडतूस होते, काडतुसाची पेटी होती, ते उचलून राघोजींनी धरली आणि आपल्या आईचा आशीर्वाद देऊन, कारण की त्यांना माहिती होतं हे कृत्य केल्यानंतर इंग्रज आता त्यांचा सूड काढतील, म्हणून इंग्रज सूड काढण्याच्या आधीच त्यांच्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी काय केलं, इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारलं. कळतंय का, मी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करते सो दॅट तुम्हाला म्हणजे हे स्टोरी ऐकल्यानंतर असा कुठला पण प्रश्न राहणार नाही जो तुमचा सुटणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनच्या ज्या रायफली काढतोच ते सगळं ते घेऊन गेले आणि गेल्यानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घेतला आणि राया ठाकर आणि देवजी यांच्या मार्गदर्शनामध्ये ते कुठे, जी डोंगर रांग आहे, मैकाळ डोंगर रांग आहे, ज्याला महाकाळ डोंगर रांग पण म्हणतात, महाकाळ डोंगर रांग, त्या वनामध्ये त्यांनी पलायन केलं. मग फक्त राघोजी जे होते ते ताकदीनेच नव्हते तर बुद्धीने पण तीक्ष्ण होते. बघा त्यांचं जे आपण टीमवर्क म्हणतो ना किंवा संघटन कौशल्य म्हणतो ते खूप चांगलं होतं. आणि त्यांनी जेव्हा हे बंड पुकारलं तर जे तिथे जे खोरे होते, जे पठार होते, तिथले जे तळागाळातले लोक होते ते येऊन यांना मिळाले. का, कारण की तुम्हाला जर माहिती असेल तर इंग्रजांनी जेव्हा आपलं राज्य प्रस्थापित केलं त्यांनी एक वर्ग आपल्याकडे ओढून घेतला होता. तो म्हणजे कोणते, सावकार, जमीनदार. आणि जर म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला की इंग्रजांकडे जेव्हा महसूल व्यवस्था बघितली होती, काय गेलं, राज्य गेलं, तर त्यांनी काय केलं होतं, शेतसारा वाढवला होता. त्याच्यामुळे काय झालं होतं, तिथचे जे स्थानिय लोक होते ते काय करायचे, सावकाराकडनं कर्ज घ्यायचे. सावकाराकडनं कर्ज घेतल्यानंतर बघा आपण सुरुवातीपासून बघितलं होतं की महात्मा फुले यांनी साहुकारीच्या विरुद्ध काय केलं होतं, म्हणजे सावकारी विरुद्ध पण एक त्यांनी आवाज उचलली होती. तर हे जे सावकार आहेत ते काय करायचे, आजलपेक्षा फाजल व्याजाने कर्ज द्यायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, ह्या लोकांचं शोषण व्हायचं. त्यांच्या काय जायच्या, जमिनी चालल्या जायच्या. त्यांच्या जमिनी काय करायच्या, बळकावून लावायचे. कोण, हे जमीनदार आणि सावकार लोक. ते तेवढ्या पुरतेच सीमित राहत नव्हते, तर ते काय करायचे, यांच्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्यावरती पण हात टाकायचे. मग या सगळ्यांना त्रासून, म्हणजे लोकांनी फक्त इंग्रजाविरुद्धच त्रास नव्हता, पण इंग्रजांचे जे मध्यस्थ होते, ज्यांना इंग्रजांनी मध्यस्थ बनवलं होतं, त्यांच्या विरुद्ध पण लोकांना तिरस्कार होता. आणि त्या तिरस्कारामुळे सगळे लोक त्रासलेले असल्यामुळे राघोजींना त्यांना संघटित करण्यामध्ये काही त्रास झाला नाही. आणि संघटित करून त्यांनी हे जे सावकार आहेत, जमीनदार आहेत, यांचं काय केलं, यांचा बंदोबस्त केला. तो कशा प्रकारे केला ते बघूच. ठीक आहे. मग जसं उमाजी नाईक यांनी काय केले होते, वेगवेगळे धोरणं काढले होते. आणि त्यांनी काय केले होते, जे इंग्रज काय करायचे, एक मेमो काढायचे. ठीक आहे, मागण्यासाठी की तुम्ही आम्हाला काय करा, उमाजी नाईक बद्दल माहिती द्या, आम्ही तुम्हाला ही काय करू, ही सूट देऊ, त्यासोबतच प्रलोभन म्हणून पैसे देऊ, असे सगळे काय करायचे, आव्हानं करायचे. कोण करायचे, इंग्रज. आणि त्या आव्हानाला प्रत्युत्तर कोण द्यायचे, उमाजी. तशाच प्रकारचं आव्हान कोणी केलं, लोकांना, राघोजींनी पण केलं. काय केलं की सगळ्यात पहिले तर सरकारवरती अवलंबून राहू नका, सरकारला कुठलाही कर भरू नका. ठीक आहे. आता हे बघा, हे तळागाळातले लोक असून यांना कळतोय की इंग्रज सरकार फक्त उभं राहू शकत आहे कारण की स्थानिय लोक त्यांना कर देत आहेत,
स्थानिक लोकच त्यांच्या साम्राज्याला काय करतायत, मदत करतायत. हे लोक तळागाळातल्या लोकांना समजून आलं होतं, पण राजे महाराजे आणि जो रायझिंग मिडल क्लास होता त्यांना हे समजून आलेलं नव्हतं अजून. ठीक आहे. मग त्यांनी काय म्हटलं, तुम्ही सरकारला कर भरू नका आणि तुम्ही कर कुणाला द्या, राघोजीला द्या. आणि आता हे एवढं मोठं, कारण की कर राघोजीला द्या. तर जशा प्रकारे उमाजी नाईक यांनी काय केलं होतं, सरकारच्या लेजिटिमेसीला आव्हान दिलं होतं, त्याच प्रकारे राघोजी पण त्यांच्या लेजिटिमेसी म्हणजे काय, की एखाद्या सरकारला कर न देता तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीला कर देताय तर त्या सरकारला मान्यता राहील का, मग नाही राहणार ना. आणि लोक आहेत ना, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे घेऊन कुणाकडे जाऊ लागले, राघोजींकडे. उमाजी नाईकांचा जो मॉडेल आहे तेच सेम इथे काय होतंय, इस्टॅब्लिश होत आहे. ठीक आहे. आता हे सगळं होत असताना जेव्हा काय म्हणते, लोक त्यांचे प्रॉब्लेम्स कुणाकडे घेऊन जायचे, उमाजी नाईकाकडे, सॉरी राघोजींकडे, दॅट वॉज अ स्लिप ऑफ टंग, राघोजीकडे घेऊन जायचे. तर त्यांनी त्या जे प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं, सरकारचा सावकारांचा बंदोबस्त केला. असे 2-3 वाक्य आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सावकारांचे घर लुटले. त्यासोबतच त्यांच्या याच्यामध्ये काय होते, ज्या कागद होते ज्याच्यावरती काय होते, लोकांच्या जमिनी त्यांनी बळकावल्या होत्या. ठीक आहे. ते कागदपत्र, दस्तऐवज त्यांची होडी पेटवली, धाडा टाकल्या. ठीक आहे. त्यासोबतच सावकारांचे कान कापले. त्यांची दहशत इतकी झाली होती की नाशिक, संगमनेर, अहमदनगर जिल्ह्यातले सावकारांनी पळ काढला होता तिथून. हे बघा, खाली बघा, दिसते तुम्हाला, सावकाराविरोधात पहिले पाऊल त्यांनी काढले होते. ठीक आहे. त्यासोबतच त्यांनी धाड, हे बघा. मग आता हे सगळं होत असताना इंग्रज सरकार काय झाले होते, चवताळून गेले होते की जर असे बंड जर होत राहिले तर इंग्रज सरकारांना आपली जी सत्ता आहे ती सत्ता त्यांना काय करता येणार नाही, इस्टॅब्लिश करता येणार नाही. ठीक आहे. म्हणून मग हे जे इंग्रज सरकार आहे त्यांनी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस पण कॅप्टन जे थॉमस होते यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. ठीक आहे. आता कॅप्टन थॉमस आहेत ना, यांनी काय केलं होतं, यांनी त्यांना माहिती मिळाली होती की ते कुलंग गडावरती आहेत म्हणून, पण त्या कुलंग गडावरती त्यांनी जेव्हा आक्रमण केलं त्याची माहिती आधीच राघोजींना लागून गेली होती. ठीक आहे. म्हणून बापू भांगरे आणि देवजी आव्हाड, जे देवजी नाना आपण बघितले होते, त्यांचे सल्लागार होते, या सगळ्यांनी मिळून ह्या कॅप्टन थॉमसची अशी काही हालत केली की त्यांचे लोक तर मेलेच मेले, पण यांना कुठे आपण सैरावैरा हे पळाले हे त्यांना कळालंच नाही. कारण की हे कुठे गेले होते, जंगलमध्ये गेले होते. जंगलाचे रस्ते स्थानिक लोकांपेक्षा चांगले कुणाला माहिती असतील. तर म्हणून इंग्रज सरकारनी हे जे लोक घेऊन गेले होते थॉमस, आय थिंक हे सुरुवातीला ना 200 लोकांची तुकडी घेऊन गेले होते आणि जेव्हा हे कृत्य झालं तेव्हा त्यांना 2000 लोकांची तुकडी बोलवावी लागली होती मागून. तरी पण आपल्याला राघोजी त्यांच्या हातात नव्हते आले आणि त्यांनी या सरकारा म्हणजे हे जे लोक गेले होते त्यांना त्यांचा पळ काढवला होता आणि सोबतच त्यांचे जे शस्त्र अस्त्र आहेत हे पण कुणाच्या हाती लागले होते, राघोजींच्या हाती लागले होते. हे बघा, हे ना मी अकोले तालुका आहे ना त्यांच्या याच्यावरनं साईटवरनं घेतलेलं आहे आणि हे जे कुठले लोक आहेत, आपले कोळी लोक आहेत, म्हणजे भांगरे लोक आहेत. ठीक आहे. कुणाच्या याच्यामध्ये, रामजीच्या नेतृत्वामध्ये त्या लोकांचा हा उठाव आहे. हे बघा कशा प्रकारे लढतायत आणि किती बलाढ्य लढा असा दिसतोय आपल्याला. ठीक आहे. आता बघा मग काय झालं ना, जेव्हा इंग्रज सरकारला माहिती झालं की अशा प्रकारे सशस्त्र लढा वाढत आहे तर परत एक मोरली आपण म्हणू शकतो खूप खालच्या दर्जाची स्टेप इंग्रज सरकारने घेतली की त्यांची आई जी रमाबाई होती त्यांना ताब्यात घेतलं. त्यासोबतच महादेव कोळी व ठाकर समाजातील लोकांना छळणं सुरू केलं त्यांनी. ठीक आहे. आणि जे यांच्याशी जुळलेले लोक होते त्या लोकांना त्यांनी पकडून कुठे तुरुंगामध्ये डांबलं. आता हे सगळं होत असताना जो गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी होता, तुम्हाला जर आठवत असेल तर गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी ज्यांनी काय केलं होतं, खालसा धोरण आणलं होतं, त्याच्यापर्यंत जर मराठा साम्राज्यामध्ये काय होत आहे त्याची ख्याती त्याच्यापर्यंत पोहोचली तर त्याच्यातून तुम्ही लावूच शकता की एक राघोजी जे आहेत त्यांचा उठाव किती मोठा होता. मग त्यांनी काय केली, कॅप्टन गिल यांची नेमणूक केली आणि कॅप्टन गिलनी शेवटी जेव्हा आपले जे रामजी आहेत ते एका गोसाव्याच्या वेसामध्ये, ठीक आहे, विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते आणि ते सशस्त्र नव्हते त्यावेळेला, ते कुठे होते, त्यांच्याकडे कुठलेही निशस्त्र असताना
ते निशस्त्र असताना त्यांना धोक्याने पकडण्यात आलं आणि याच्यामध्ये पण एका स्थानिक व्यक्तींनीच इंग्रजांना माहिती दिली होती आणि अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर 2 मे 1848 त्यांना काय करण्यात आलं, कारागृहामध्ये फाशी देण्यात आली. आता असं म्हणतात की त्यांना एप्रिलमध्येच फाशी देण्यात आली होती, पण फाशी देताना तो फंदा आहे ना त्यांच्या गळ्यामध्ये, म्हणजे ते जे असतं ना फाशीचं असं, ते तुटून गेलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांना कारागृहाच्या आतमध्ये थोडक्यात फाशी देण्यात आली होती. आणि म्हणूनच आपण 2 मे याला रामजी यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्रामध्ये. जर तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या, कारण की मला असं कुठेतरी वाटते की जर तुम्हाला कोळी उठावावरती प्रश्न आला तर तुम्हाला राघोजीवरती, ठीक आहे, मी रामजी म्हटलं का सुरुवातीला, सॉरी, राघोजींचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो आणि कुठे नाही कुठे तुम्हाला या रामजीवरती प्रश्न विचारू शकतात. आणि बघा, डायरेक्ट प्रश्न जरी नाही आले पण आपल्याला स्टोरी फॉर्ममध्ये जर माहिती असलं तर आपल्याला कन्फ्युजन होत नाही. तुमच्या पुस्तकामध्ये खूप कन्फ्युजन प्रकारे दिलेलं आहे, तेवढं कन्फ्यूज व्हायचं नाही. मी ज्या प्रकारे तुम्हाला स्टोरी सांगत आहे ना त्या प्रकारे याला समजून घ्या आणि मग आपले एक शॉर्ट नोट तुम्ही बनवून घ्या की कुठले कुठले जे लोक होते, कुठले कुठले इंग्रजी अधिकारी होते, कुठले कुठले लोक याच्यामध्ये सामील होते ते, ठीक आहे. आणि हे बघा, अकोले तालुक्यामध्ये त्यांचा स्मारक आत्ता पण तिथे उभं आहे आणि इथे आय थिंक पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दिली होती, भेट दिली होती. आणि आत्ता अजून पण मागणी चाललेली आहे की कुठे इगतपुरीमध्ये यांचं स्मारक बनवा. तर यांच्यावरती काय प्रश्न येऊ शकतो म्हणून लक्षात घ्या मुलांनो, ठीक आहे, की तुम्हाला हे आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काय काय निटिग्रिटीज होत्या, काय काय आपण शिकलो ते तुम्हाला चांगल्याने यायला पाहिजे. आता बघा, हे सगळे उठाव आपण बघितले, 3 उठाव बघितले कोळ्यांचे, ठीक आहे. तर म्हणजे आपले किती उठाव बघून झाले, पहिला झाला रामोशींचा उठाव बघून आणि दुसरा झाला कोळ्यांचा उठाव. आता बघा, इथे रामोशींना आपण शॉर्टमध्ये केलंय, ठीक आहे, दिसतंय. चित्तूर सिंग, संतू नाईक, उमाजी नाईक, दौलत नाईक. कुठे, पुरंदर, सासवड, पुणे, सातारा. मग रंगो बापूजी गुप्ते, बळवंत वासुदेव फडके, हे काय होते, याच्याशी निगडित होते. आता आपण आता जो शिकलोय त्याचे पण शॉर्ट नोट्स इथेच बनवून टाकू आपण, म्हणजे तुमची ज्यांची डिसेंबरमध्ये एक्झाम आहे त्या लोकांना प्रॉब्लेम होणार नाही, ठीक आहे. तर आता बघा, एक मिनिट, हां, आपण काय बघितलं कोळ्यांमध्ये 3 उठाव बघितले. पहिला उठाव आपण बघितला रामजी, ठीक आहे. हे कोण होते, राघोजींचे बाबा होते, ठीक आहे. रामजी यांना करण्यासाठी कोण होता, अलेक्झांडर, लिहून घ्या तुम्ही, अलेक्झांडर, मी शॉर्टमध्ये लिहिते, अलेक्झांडर प्लस मॅकेंटॉश, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, आणि हा उठाव कशासाठी झाल्या होत्या, नोकऱ्या आणि वतनई याच्यासाठी झाल्या होत्या, ठीक आहे. आणि रामजी कोण होते, पोलीसमध्ये सुभेदार होते, ठीक आहे. आणि हा उठाव अहमदनगरमध्ये झाला होता. दुसरा जो उठाव आहे पुणे आणि अहमदनगरमध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये जे होते भाऊ खेर सोबतच, एक मिनिट, हां, नाना दरबारे, भाऊ खेर आणि चिमाजी जाधव हे लोक होते. त्यांचे नावं लिहून घ्या. भाऊ खेर, चिमाजी जाधव आणि कोण होते, नाना दरबारे, हे लोक होते. आणि हा पहिला टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये याला दाबण्यामध्ये कॅप्टन रोज याचा हात होता, ठीक आहे. आणि हा मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करा, मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करा यासाठी झाला होता. आणि जो तिसरा आपण उठाव बघितला, जो खूप डिटेलमध्ये आपण बघितला, तो होता राघोजींचा. कोणाचा होता मुलांनो, राघोजींचा, ठीक आहे. तर राघोजींमध्ये आपल्याला थोडं डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आहे, कारण की हा उठाव 1830 पासून सुरू झाला तर 1800, ठीक आहे, 1846 पर्यंत राहिला तो, 1845-46 पर्यंत राहिला, ठीक आहे. तर याच्यामध्ये राघोजींसोबत कॅप्टन थॉमस, ठीक आहे, मॅकेंटॉश, एल्फिस्टन, मग त्यासोबतच लॉर्ड डलहौसी, हे सगळे अधिकारी काय आले होते,
त्यांच्या संपर्कामध्ये आले होते. तर याच्यातून तुम्ही लक्षात घ्या, कुठल्या पण इंग्रजी अधिकाऱ्यांचा मेन्शन असेल तर त्याला हे करायचं, पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कॅप्टन गेलवरती. आता खूप साऱ्या ठिकाणी त्याला जेल लिहिलेलं आहे, तर तुमच्या पेपरमध्ये बघा कसं येते, जेल येते की काय येते, पण त्यांचं नाव गेल आहे. कॅप्टन गेलनी, कारण की जे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले होते तेव्हा कॅप्टन गेलनी राघोजींना काय केलं होतं, पकडलं होतं. ठीक आहे, कारण की राघोजींचा जो आक्रमक रूप आहे ते एवढं झालेलं होतं, एवढं त्रस्त केलं होतं इंग्रजांनी, की नंतर लॉर्ड डलहौसीनी कॅप्टन गेलची नियुक्ती केली होती. कुणाला पकडण्यासाठी? राघोजींना पकडण्यासाठी. कळालं तुम्हाला? आता जर तुम्हाला हे कोळ्यांचा जो उठाव आहे तो प्रॉपरली कळला असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला कळाला आणि तुम्हाला लेक्चर आवडले की नाही ते देखील सांगा आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, इथे संपवूया आपण आणि हे असे शॉर्ट नोट्स तुम्ही काढून घ्या. थँक्यू सो मच.